Good morning, sir. Good morning, sir. हाऊ आर यू? I am fine. अरे वा छान छान छान. किती वर्गात तुम्ही? बर काही विद्यार्थी तिसऱ्या वर्गात आहे, काही विद्यार्थी चौथ्या वर्गात आहे. बर तुझं नाव काय बाळा? ईश्वरी. ईश्वरी. कोणत्या वर्गात आहे तू? तिसऱ्या. बर आणि तुझं नाव काय? आराध्या. वर्ग? तिसरा. तुझं नाव? शिवानी. वर्ग? चौथा. तुझं नाव? आरुषी वर्ग चौथा. वैष्णवी वर्ग तिसरा. कृष्णाली वर्ग तिसरा. विशाखा वर्ग तिसरा. श्रावणी वर्ग चौथा. वर्ग चौथा. म्हणजे तुम्ही तिसऱ्या वर्गात किंवा चौथ्या वर्गात आहे. बर तुम्ही इथं का आलात बरं? या ऑफिसमध्ये का आलात? बर तुम्हाला कशाचं ट्युशन लावायचं? बर तुम्हाला नवोदयचं ट्युशन लावायचं. बरं तुम्हाला नवोदयचं ट्युशन का लावायचं? बरोबर. यस करेक्ट. तुम्हाला 5व्या वर्गामध्ये नवोदय परीक्षा असते. 5व्या वर्गात असते नवोदय परीक्षा. 5व्या वर्गातली तुम्हाला नवोदय परीक्षा द्यायची आणि ती परीक्षा तुम्हाला पास करायची आणि तुम्हाला शेगावच्या नवोदय शाळेत लागायचं. बरोबर आहे? करेक्ट. परंतु तुम्हाला माहिती आहे का नवोदय परीक्षेला लागण्याकरता किती तास अभ्यास करावा लागतो? बरोबर आहे. नवोदय परीक्षात लागण्याकरता, नवोदय परीक्षा पास करण्याकरता कमीत कमी आपल्याला 12 तास अभ्यास करावा लागतो. तुम्ही सर्व विद्यार्थी 12 तास अभ्यास करायला तयार आहात का? कोण करणार 12 तास अभ्यास? हातवरी करा. वा तुम्ही सर्व विद्यार्थी चौथीतले तिसरीतले विद्यार्थी 12 तास अभ्यास करायला तयार आहेत. म्हणजे तुमचं अभिनंदन. खूप छान वाटलं तुमच्याकडून ऐकून की तुम्ही 12 तास अभ्यास करायला तयार आहे. आजकाल मुलांना एक घंटा अर्धा घंटा अभ्यास करायचा म्हणले की कंटाळा येतो आणि तुम्ही इतके गुणी मुलं आहेत की तुम्हाला 12 तास अभ्यास करायला आवडतो. तुम्हाला 12 तास अभ्यास करायला आवडतो का? कोण करणार 12 तास अभ्यास? सर्वजण. वा छान करा हात खाली. जर तुम्ही खरोखर मनापासून जर 12 तास अभ्यास केला का, जर तुम्ही मनापासून 12 तास अभ्यास केला, माझा विश्वास आहे तुम्ही सर्व नवोदयला लागणार. एकनेक विद्यार्थी नवोदयला लागणार. कारण तुम्ही आता तिसरीपासून अभ्यास करताय, चौथीपासून अभ्यास करताय. इतक्या कमी वयात जर तुम्ही नवोदयचा अभ्यास सुरू केला आणि 12 तास जर मन लावून अभ्यास केला तर माझा विश्वास आहे की तुम्हा सर्वांना नवोदय लागायला सोपं होऊन जाईल. आणि बघा फक्त नवोदय लागणं हे महत्त्वाचं नसतं. नवोदयमुळं कोणकोणता अभ्यास होतो तुम्हाला सांगतो. आपल्याला फक्त नवोदयचा अभ्यास नाही करायचा. नवोदय बरोबर आपल्याला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे. नवोदय बरोबर आपल्याला सैनिक शाळेचा अभ्यास करायचा आहे. 3 परीक्षेचा आपला अभ्यास करायचा आहे. नवोदय, सैनिक शाळा आणि स्कॉलरशिप 3 परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. नवोदय, सैनिक शाळा आणि स्कॉलरशिप या 3 परीक्षेचा अभ्यास केल्यामुळं आपले भरपूर विषय पक्के होतात. जसं की नवोदयला काय असतं? नवोदयला मराठी असते, बुद्धिमत्ता असते, अंकगणित असते. तुम्हाला माहिती आहे ना मुलांनो? तुम्ही मराठीचा अभ्यास केला? बुद्धिमत्तेचा अभ्यास केला? गणिताचा अभ्यास करता? स्कॉलरशिपच्या परीक्षेला इंग्रजी विषय असतो. तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का? बरोबर आहे. त्यानंतर फक्त एक वेगळा विषय असतो सैनिक शाळेला GS म्हणजे सामान्य अध्ययन म्हणजे इतिहास, भूगोल, त्यानंतर विज्ञान यासारखे विषय असतात. याचा तुम्ही अभ्यास केला का? नाही. आता आपण आजपासून उद्यापासून रोज 1 घंटा त्या विषयाचा पण अभ्यास करणार. म्हणजे सैनिक शाळेचा पण आपण अभ्यास करणार. सैनिक शाळेत जे विषय असतात त्याचा आपण अभ्यास करणार. सध्या आपण कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करतो? मराठी, बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी. आता आपण आजपासून म्हणजे उद्यापासून आपण सैनिक शाळेचा एक विषय जोडणार. त्याचं नाव असतं GS म्हणजे सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज. जसं की आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे, आपल्या भारताचे गृहमंत्री कोण आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, भारताची राजधानी कोणती आहे, अशा वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आपण. इतिहासाचा, भूगोलाचा, राज्यशास्त्राचा, विज्ञानाचा, असा वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयाचा आपण अभ्यास करणार. अशा वेगवेगळ्या विषयाचा आपण अभ्यास केला का तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनामध्ये सुद्धा सोपं होतं. प्रत्येकाला नोकरी लागायचं का? सांग ईश्वरी, तुला कोणती नोकरी लागायची? काय व्हायचं तुला? पोलीस. तुला आराध्या? तुला पण पोलीस. तुला शिवानी? तुला आर्मीमध्ये जायचं. आरुषी? आर्मीमध्ये. तुला?
पोलीस. तुला कलेक्टर. कलेक्टर. अरे बापरे, हिला कलेक्टर व्हायचं. कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, अख्ख्या जिल्ह्याचं मालक व्हायचंय. तुला विशाखा? पोलीस. पोलीस. तुला इंजिनियर. इंजिनियर. आता श्रावणीला इंजिनियर व्हायचंय. श्रावणीला इंजिनियर व्हायचंय. इंजिनियर होऊन तिला मोठे मोठे पूल बांधायचे, मोठं मोठं बांधकाम करायचंय. आणि इकडे यांना पोलीस होऊन कायदा सुव्यवस्था राखायचं आहे. लोकांना भेव वाटला पाहिजे वाईट काम करताना, चोरी करताना, गुन्हा करताना, काही लबाडी करताना, कोणाचं काही लुटताना भीती वाटली पाहिजे तुमच्यामुळं. तुम्हाला पोलीस व्हायचं आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, कलेक्टर व्हायचं असेल, आर्मीमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला नवोदय परीक्षा पास होणं गरजेचं आहे. सैनिक शाळेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. स्कॉलरशिपचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास केला, सैनिक शाळेचा अभ्यास केला, म्हणजे तुम्हाला उद्या कोणत्याही नोकऱ्याचा आपोआप अभ्यास होतो. आज तुम्ही नवोदयचा, सैनिक शाळेचा, स्कॉलरशिपचा अभ्यास करणं म्हणजे उद्याच्या नोकरीचा अभ्यास करणं. बघा, कलेक्टर होण्याकरता कोणती परीक्षा असती माहिती का बाळा तुला? नाही. कलेक्टर होण्याकरता UPSCची परीक्षा असते. UPSC नाव आहे, UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ही परीक्षा देऊन तू कलेक्टर होऊ शकते. तुला माहिती आहे का कोणत्या वर्गात असती परीक्षा ती? नाही. मी तुला सांगतो, UPSC नावाची परीक्षा 15वी झाली की असते. 15वी तुझं शिक्षण झालं की तू UPSCची परीक्षा देऊ शकते. परंतु त्या UPSCची तयारी तू आजपासून करू शकते. आजपासून, या आजच्या दिवसापासून तू जर मनापासून नवोदयचा, सैनिक शाळेचा, स्कॉलरशिपचा अभ्यास केला की तुझा UPSCचा अभ्यास आपोआप झाला म्हणून समज. आणि तुला जे पोलीस व्हायचं, ईश्वरी, आराध्या, शिवानी आणि इकडे आरुषी पण, तुम्हाला जे पोलीस व्हायचं आहे, पोलीस होण्याकरता जो अभ्यासक्रम लागतो, जसं की पोलीस होण्याकरता मराठीचा अभ्यास लागतो, गणिताचा अभ्यास लागतो, बुद्धिमत्ताचा अभ्यास लागतो, तो तुम्ही अभ्यास आत्तापासूनच करू राहिले. नवोदयचा अभ्यास करणं म्हणजे पोलिसाचा अभ्यास करणं. पोलीस भरती होण्याकरता जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम नवोदयला आहे. म्हणजे नवोदयचा अभ्यासक्रम आणि पोलीस भरतीचा अभ्यासक्रम सारखाच आहे. आणि एखाद्याला तलाठी, ग्रामसेवक व्हायचं, सरळ सेवा परीक्षा द्यायची, लिपिक व्हायचं, शिक्षक व्हायचं आहे, या ह्याच्याकरता ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेचा सेम टू सेम अभ्यास म्हणजे स्कॉलरशिपचा अभ्यास. आणि उद्या सैनिक शाळेचा, स्कॉलरशिपचा, नवोदयचा एकत्र अभ्यास करणं म्हणजे MPSC, UPSC, बँकिंग परीक्षा, स्टाफ सिलेक्शन, अशा मोठ्या मोठ्या परीक्षेचा अभ्यास करणं, बरोबर आहे. मग तुम्ही सर्व नवोदय, सैनिक शाळा, स्कॉलरशिपच्या परीक्षेचा अभ्यास करायला तयार आहे का? बरं. आता बघा, तुम्हाला जे तिसऱ्या वर्गात आहे, तिसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष क्लास करावं लागेल. कोण कोण आहे तिसऱ्या वर्गात? बरं, एवढे विद्यार्थी तिसऱ्या वर्गात आहे. तिसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला 2 वर्ष क्लास करू नये. आणि चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला हात खाली करा. चौथ्या वर्गातले विद्यार्थी हातवरी करा. चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला आता नवोदय परीक्षेला 1 वर्ष टाईम आहे. तर तुमचा अख्खं 1 वर्ष अभ्यास करायची तयारी आहे का? बरं. बघा, जे तिसरीत आहे त्यांची 2 वर्ष अभ्यास करायची तयारी पाहिजे. आणि जे चौथीत आहे त्यांची 1 वर्ष अभ्यास करायची तयारी पाहिजे. त्याच्यामुळं तुमचं नवोदय लागणं, स्कॉलरशिप परीक्षा पास करणं, सैनिक शाळा परीक्षा पास करणं सोपं होईल. आता नवोदयमुळं काय काय होतं सांगतो. नवोदयमुळं मी सांगितलं की वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास होतो. आणि नवोदयमुळं आणखीन सांगतो काय काय होऊ शकतं. नवोदयमुळं काय होतं बघा, नवोदयमुळं तुम्हाला CBSEचं शिक्षण भेटतं. CBSE म्हणजे जसं की मोठ्या शहरामध्ये पोरं चांगले चांगले कपडे घालून, बूट घालून, मोठ्या मोठ्या गाड्यात बसून जातात ना बाहेरमध्ये, जसं मोठ्या शाळा जातं बाहेरच्या, तसं तुम्हाला ते शिक्षण त्याच्यापेक्षा 10 पट भारी शिक्षण फुकट भेटतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळं भेटतं. कपडे, पेन, पेन्सिल, वही, दप्तर, खाणं पिणं सगळं भेटतं. तुम्हाला तिथं खायला प्यायला पण भेटतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एकदा नवोदय शाळेत लागले म्हणजे तुम्हाला घरी यायचं कामच नाही. शाळेत शिकले की मस्त लगे क्लासवर घरी यायचं, आपल्या हॉस्टेलमध्ये यायचं, हॉस्टेलमध्ये लगे खायचं प्यायचं, लगे झोपायचं, आराम करायचा, अभ्यास करायचा. तिथंच ग्राउंड असतं, ग्राउंडमध्ये खेळायचं. म्हणजे शाळेत गेले की शिकायचं, ग्राउंडवर खेळायचं, आणि हॉस्टेलवर आले की जेवायचं आणि झोपायचं. म्हणजे काही ताण आहे का? घरी यायचा ताण नाही, वेळ जायचा ताण नाही. शाळेत अभ्यास करणं, मैदानावर खेळणं, आणि हॉस्टेलमध्ये जाऊन जेवणं आणि आराम करणं आणि झोपणं, म्हणजे सगळी सोय एकाच ठिकाणी तुमची होते. आणि आणखीन फायदा काय होतो, तुम्ही नवोदय शाळेत शिकले म्हणजे तुमच्यावर संस्कार चांगले होतात. आता तुम्ही खेड्यात राहता, तुम्ही कोणाला शिव्या देताना ऐकलं का? नाही. हो म्हणा, खोटं नका बोलू. अरे खेड्यात बापा असे पोत्यानं शिव्या देतात आहे ना, असं गंज भरू शिव्या देतात.
आणि जर तुम्ही खेड्यात राहिले तुम्हाला असं लोकांच्या शिव्या ऐकायला लागतात आणि लोकांच्या शिव्या ऐकू ऐकू आपल्या शिव्या पाठ होतात. हो होतात का नाही? आणि तुम्ही पाहिलं असेल खेड्यामध्ये लोक तंबाखू खातात, बिडी पितात, सिगरेट, दारू, चरस, गांजा, अरे 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 काय काय पितात, काय खातात, असे दारू पिऊ पिऊ झुलतात असे. बरोबर आहे. तंबाखू खाऊ खाऊ असे तोंड खराब करतात, दातं खराब करतात, तोंड सडतात त्याचे तंबाखू खाऊ खाऊ. बरोबर आहे का? आणि उद्या तुम्ही पाहता लोक तंबाखू खातानी, दारू पितानी, बिडी पितानी, मग तुम्हाला पण वाटतं अरे हे कसं काय चालू आहे. तुम्हाला पण वाटतं कधी कधी मग पिली पाहिजे काय बिडी पिली पाहिजे काय, तंबाखू बरी असते काय असं वाटतं. जी गोष्ट आपल्याला दिसतच नाही ती गोष्ट आपल्याला करू वाटत नाही. नवोदय शाळेमध्ये गेल्यावर तुमच्यावर वाईट संस्कार होतच नाही. तुम्हाला कोणी दारू पिताना दिसत नाही, तुम्हाला कोणी तंबाखू, बिडी, सिगरेट, गांजा, चरस काहीच करताना दिसत नाही, म्हणजे तुम्हावर चांगले संस्कार होतात. त्यानंतर नवोदय शाळेमध्ये शिकवलं जातं की लहान मुलांनी मोठ्याचा आदर करावा, मोठ्या माणसाचा मान ठेवावा, ते तुम्हाला वेगळे संस्कार भेटतात. नंतर काय होतं, आपण घरी असताना आपण आपल्या आईवडिलांना मदत करत नाही, आपण आपली कामं स्वतः करत नाही. जसं की श्रावणी, तू स्वतःचे कपडे स्वतः धुते का? नाही. विशाखा, तू कधी आईला स्वयंपाकास मदत करते का? करते, तू करते. कृष्णाली, तू कधी भांडे घासते का? हो घासते. घासते. त्यानंतर तू वैष्णवी, तू समजा स्वतःच्या कामं स्वतः करते का? नाही. आरुष्य, समजा तुला आता भांग करायचा, तुला स्वतः पद्धतशीर कपडे घालायचे, तू स्वतः घालते का? हो. करते का स्वतः? हां. आता त्यानंतर स्वतःला कसं सांभाळायचं शिवानी, स्वतःला कसं जपायचं. एकदा आपण बाहेर गावाला गेलो म्हणजे आपल्याला सांभाळायला आपले घरचे नसतात, आपले आई, आपले वडील, आपले जवळचे नसतात. आपल्याला स्वतःला जपावं लागतं. ते स्वतःला कसं जपायचं आपण नवोदय शाळेत शिकतो. स्वतःला कसं समजून सांगायचं. आता आपण नवीन लोकात राहायला गेलो, तिथं सगळे नवीन असतात. आता तुम्ही एका गावचे आहेत, तुम्ही एकमेकाला ओळखता, एकमेकाच्या तुम्ही मैत्रिणी आहेत, पण तिथं सगळे नवीन असतात. नवीन विद्यार्थी, नवीन मुली, नवीन मुलं, बाहेरचे, ओळखत नाही, ओळख नाही, पाळख नाही. त्याच्यासोबत ओळख कशी तयारी करायची, त्याच्यासोबत स्वतःला जपायचं कसं, या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकतो. बरोबर आहे, नवोदय शाळेत. त्यानंतर नवोदय शाळेसारखीच दुसरी शाळा असती सैनिक शाळा. सैनिक शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये. सैनिक शाळेमध्ये नवोदय शाळेपेक्षाही 5 पट भारी शिक्षण असतं. परंतु नवोदय शाळेचं शिक्षण फुकट असतं, सैनिक शाळेचं शिक्षण फुकट नसतं. तिथं 1-1.25 लाख रुपये वर्षाला फी असते. पण जर आपण ते शिक्षण डायरेक्ट विकत घेतलं असतं तर त्या शाळेची फी असती 12 लाख रुपये वर्ष. तर आपल्याला 12 लाख भरायचे नाही, आपण सैनिक शाळेची परीक्षा पास करायची आणि फक्त 1-1.25 लाख रुपये वर्षाला भरायचे आणि एकदम नवोदयपेक्षाही 5 पट भारी शिक्षण घ्यायचं. तर हा विषय असतो सैनिक शाळेचा. आणि समजा तुम्ही नवोदय पास झाले नाही, सैनिक शाळा पास झाले नाही, की तुम्ही परीक्षा देऊ शकता स्कॉलरशिपची. स्कॉलरशिप परीक्षेचा फायदा काय होतो, तुम्हाला महिन्याला, वर्षाला पैसे भेटतात, तुमच्या अकाउंटला पैसे येतात. म्हणजे फक्त ती स्कॉलरशिपची परीक्षा पास व्हायची आणि एकदा तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा पास झाली मग तुमचा नंबर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर, राज्य स्तरावर येतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळी स्कॉलरशिप भेटते. तर कोणाकोणाला स्कॉलरशिप परीक्षा पास व्हायची हातवरी करा. सर्व जणींना आता स्कॉलरशिप परीक्षा पास व्हायची करा हातखाली. कुणाकुणाला आता नवोदय परीक्षा पास व्हायची, चला जबरदस्त, सर्वांना नवोदय परीक्षा पास व्हायची करा हातखाली. कुणाकुणाला आता सैनिक शाळेची परीक्षा पास करायची, सर्वांना सैनिक शाळेची परीक्षा पास करायची. आता तुम्ही सर्व 5व्या वर्गात नवोदय परीक्षा पास होसाल, तुम्ही सर्व 4थ्या वर्गात स्कॉलरशिप परीक्षा पास होसाल, तुम्ही सर्व 5व्या वर्गात सैनिक शाळा पास होसाल, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आणि चला आपण आजपासून आपल्या अभ्यासाला लागूया. तयार आहात मग अभ्यासाला?